गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवावं। सरकार ही विषकन्या आहे, ज्याला जवळ घेते त्याला बुडवते। गडकरींच्या या मिश्किल टोल्यावरती सुप्रिया सुळेंनी प्रतिटोला लगावलाय। सध्याची सरकारमधील मंडळी उद्घाटन आणि पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सबसे बड़ा प्रॉब्लम है विदर्भ में कि यहाँ के एंटरप्रेन्योर इन्वेस्टमेंट करने के लिए आगे आने चाहिए। राठी जी ने अच्छा रिपोर्ट किया और सब सरकार के भरोसे नहीं होता। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल अटक गई। माननीय गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल। महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात। जर सरकारमधले लोक म्हणत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे। अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात, विरोध केला जातो, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही। त्यांना कामांसाठी वेळ नसतो। उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा एवढंच ते काम करतात। गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे, पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल, तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही। देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहेत आणि कर्तव्य आहे, आर्थिक नियोजन म्हणतोय मी, कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल। अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही। नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत। मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।